मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता भानुमती आपल्या मुलीसाठी परकर पोलका घेऊन येते, कारण तिला शाळेमध्ये पाठवायचं असतं म्हणून. पण तिला शाळेपासून दूर ठेवण्यासाठी गंगाधर शास्त्री यांनी भानुमतीच्या मुलीसाठी चांगलं स्थळ आणलेलं असतं, जेणेकरून भानुमतीची मुलगी शाळेत जाऊ शकणार नाही आणि तिचं लग्न होईल. म्हणजे ही जी काही परंपरा सुरू आहे त्यांची, मुलींनी शाळेत जाऊ नये, घरामध्ये राहायचं, 8-9 वर्षाची झाल्यानंतर लग्न करून द्यायचं, ही त्यांची परंपरा अगदी व्यवस्थितरित्या राखली जाईल, यासाठी गंगाधर शास्त्री यांनी हे कारस्थान केलेलं असतं. ते म्हणत असतात, भानुमती, अगं तिच्यासाठी परकर पोलका काय आणलं आहेस? साडी घे साडी. आम्ही तुझ्या मुलीसाठी चांगलं स्थळ आणलेलं आहे, मुलगी सुखात राहील तुझी. तेवढ्यातच तिथे ज्योतिराव फुले आलेले असतात. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो, आलास तू इथे? तू आलासच का? तेव्हा ज्योती म्हणतो, हो, मी तर येणारच होतो, खडू आणि पाटे घेऊन. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणतात, अरे खडू आणि पाटीने कुणाचं भलं झालंय? अरे मुलींना तू इथे फितवण्याचं काम करतोयस तू, कळते का तुला? परंपरा मोडण्याचं काम करतोयस, धर्म बुडवतोयस का तू? तेव्हा त्यांना फितवून काय मिळणार काय आहे तुला? तेव्हा ज्योती म्हणतो, मी त्यांना कशाला फितू? आणि तसंही मी त्यांना फितवण्यासाठी नाही, तर त्यांच्या चांगल्यासाठी इथे आलो आहे. जर त्या शाळा शिकल्या तर हात पिवळे नंतर करता येतील. शिक्षण घेतलं तर भविष्य सुधारतील, ते जास्तीचं महत्त्वाचं आहे. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, गप्प बस तू, जास्त बोलू नको, कळलं ना? हे काय करतोयस ना ते आम्हाला सगळं काय कळतंय. अरे मुली वयात आल्यात आणि त्यांना इथे शिकवण्याचं मुद्दामून नाटक करतोयस का तू? त्यांना इथे वाईट मार्गाला नेतोयस. तेव्हा ज्योती म्हणत असतो की कोण चांगल्या मार्गाला नेते आणि कोण वाईट, हे सगळ्यांना कळतच असेल. आणि मुली शिकल्या सवरल्या तर त्यांच्या भविष्य सुधारेल, त्यासाठीच तर माझा हा खटाटोप सुरू आहे. त्यामुळे शिक्षण हे काय वाईट नाही आहे. मी त्यांना फितवण्याचं नाही तर सुधारण्याचं काम करतोय. तेव्हा इथे आता गंगाधर शास्त्री यांचा शिष्य म्हणत असतो की बघा आता तुम्हाला काय करायचं आहे. या ज्योतीचं ऐकायचं आहे की गंगाधर शास्त्री यांचं ऐकायचं आहे, याचा विचार आता तुम्ही स्वतः करा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता हे चांगलं स्थळ हातातून जर गेलं ना तर पुन्हा पुन्हा मिळणार नाही, याचा तुम्ही नीट विचार करा. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री यांनी जरी पण चांगलं स्थळ आणलं असलं तरीसुद्धा मला माझ्या मुलीला शिक्षण द्यायचं आहे, तिला शाळेत पाठवायचं आहे. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, जा, तुम्हीसुद्धा धर्म बुडवायला त्याच्या मागोमाग जा. हे जे काही तुम्ही चालवलं ना ते मला अजिबात मान्य नाही. शिक्षण घेऊन कुणाचं भलं होणार आहे सांगा बरं तुम्ही. तेव्हा भानुमतीला आठवतं, जेव्हा इथे तिची आता शाळा वगैरे काही शिकलेली नव्हती, तेव्हा तिला तिच्याच घरातून बाहेर काढलेलं असतं. तिच्या घरातूनच तिला बाहेर हकलून दिल्यामुळे तिला तिच्याच घराच्या वस्त्रीला राहावं लागलं होतं. आणि त्यामुळे कागद तिच्यासाठी जो लिहून ठेवलेला असतो त्याच्यात काय लिहिले काय नाही, तिला काही वाचता लिहिता आलं नव्हतं. त्यामुळे तिचं फार नुकसान झालं होतं. पण सावित्रीने सगळ्यांसमोर तो कागद वाचल्यामुळे ते घर तिच्याच नावावरती आहे, तीच त्या घराची मालकीण आहे, हे सिद्ध झालेलं असतं. आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, भानुमती म्हणते, काही झालं ना तरी मी माझ्या मुलीला शिकवणार आहे. तेव्हा गंगाधर शास्त्री जाता जाता ज्योतीला श्राप देतो आणि म्हणतो, तुझं कधीच भलं होणार नाही, तुला कधीच काही चांगलं मिळणार नाही. तू ज्या मार्गाने चाललेस ना त्याच्यामध्ये तुझं वाटोळच होईल. तेव्हा भानुमती म्हणते, काय हो, त्यांनी तर तुम्हाला श्राप दिला. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, त्यांच्या श्रापाने आणि त्यांच्यात असलेल्या सापाने सुद्धा माझं काही वाकडं केलेलं नाही आहे. माझं वाकडं कधी होणारच नाही, कारण मी जे काही करतोय तो लेकीबाळींच्या भळ्याचा विचारच करतोय, असं आता ज्योती तिला म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो, जाता जाता गंगाधर शास्त्री म्हणत असतात की मला आता सगळ्यांना एकत्र बोलावलं पाहिजे आणि सभा घेतली पाहिजे. याने जो काही हा खेळ मांडला आहे ना तो लोकांपर्यंत पोचवला पाहिजे, असं त्यांनी ठरवलेलं असतं. तेव्हा गंगाधर शास्त्री यांना आठवत असतं कशा कशा पद्धतीने इथे आता ज्योतीने गंगाधर शास्त्री यांना धडा शिकवलेला असतो. ते जे काही बोलतात, जे काही वागतात ते अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यातून काही अर्थबोध निघत नाही, काही चांगलं घडत नाही. त्यामुळे कधी त्यांनी गंगाधर शास्त्री यांच्या म्हणण्याला तेवढा मान दिलाच नाही. त्यांनी इथे सांगितलेलं असतं की 7वीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण नाही झालास ना
तर तुला वर्षभर इथे कावड घेऊन माझ्या घरामध्ये पाणी भरावं लागेल. पण इथे ज्योती आता चांगल्या गुणांनी नाही तर अव्वल गुणांनी पास झालेला असतो आणि जी कावड खांद्यावरती आणलेली असते ना त्याच्यामध्ये गुलाल आणलेला असतो आणि तो गंगाधर शास्त्री यांच्या घरासमोर आणून उधळलेला असतो. तेव्हा इथे तो सगळा प्रसंग त्यांना आठवत असतो आणि आता तर काय, स्वतःच्या बायकोला शिकून सवरून तिला पंतोजी करून आता इथे मुलींची शाळा पुन्हा सुरू केलेली असते. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात की ह्या ज्योत्याचं वागणं दिवसेंदिवस धर्म बुडवण्याचं सुरूच आहे. तो काही ऐकायला तयारच नाही. परंपरा, रूढी परंपरा मोडण्याचं काम करतोय. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आपण आपला धर्म नाही वाचवणार तर कोण वाचवणार? धर्म संकटात आहे. त्यामुळे इथे आता गंगाधर शास्त्री म्हणतात की आपण सगळेजण मिळून ती सावित्री आहे ना, ती पंतोजी होऊन आता मुलींना शिकवणार आहे आणि मुलींना इथे आता घरातून बाहेर पडायला सांगणार आहे. मुली या चार भिंतीच्या आतच शोभून दिसतात. जर त्या घरातून बाहेर पडायला लागल्या तर कसं होणार? लोकांची वाईट साईट नजर ही त्यांच्यावरती सातत्याने पडत राहणार नाही का? असं गंगाधर शास्त्री म्हणतो. जेव्हा ती सावित्री आता मुलींना शिकवायला जाईल तेव्हा तिला आपण अडवण्याचं काम करायचं. घरामध्ये जे काही असेल ते शेण, सांडपाणी, गोमूत्र जे जे काही असेल ते तिच्या अंगावरती टाकत राहायचं. त्यामुळे काय होईल, ती कंटाळेल आणि मुलींना शिकवायला मग ती जाणार नाही. ज्या रस्त्याने ती जाईल तिच्यावरती दगडं फेकायची, माती फेकायची, शेण फेकायचं, सांडपाणी फेकायचं. म्हणजे ती कशी शाळेपर्यंत जाईल ते आपल्याला बघायचंच आहे आता. त्यानंतर इथे सावित्री वाचन करत बसलेली असते. तेव्हा ज्योती तिथे येतात आणि म्हणतात, काय गं सावित्री, आता काय करतेस तू? आता 4थीची परीक्षा उत्तीर्ण झालीस, पंतोजी झालीस तू, मग आता कसलं वाचन? ती म्हणते, नाही हो मालक, असंच थोडंसं वाचन करत बसले होते. मुलींची शाळा सुरू होणार आहे ना आता, मग मुलींना कसं शिकवायचं, कशा पद्धतीने शिकवायचं हे सगळं वाचत होते. तेव्हा ज्योती म्हणतो की ते तर तू सगळं करशीलच, हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो आहे. तेव्हा इथे सावित्री म्हणते, मालक काय आहे ह्याच्यामध्ये? तर एका पिशवीमध्ये तिच्यासाठी नवीन कोरी साडी असते. तेव्हा ज्योती म्हणतो, काही नाही, आता तू पंतोजी झालीस, मुलींना शिकवायला जाशील ना, म्हणून तुझ्यासाठी, तुझ्या मेहनतीसाठी तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं, भेटवस्तू द्यायची होती, म्हणून ही साडी. तेव्हा सावित्री म्हणते, साडी? मालक अहो, एवढी महागडी साडी आणायची काय गरज होती? कशाला एवढा समजा खर्च केलात? तेव्हा इथे सावित्रीला आठवतं तिच्या आईने साडीचं महत्त्व तिला समजावून सांगितलेलं असतं की साडी इथे आधी तुला जड वाटेल, पण जशी जशी तू मोठी होशील ना तसं साडीचं वजन तुला हलकं फुलकं वाटायला लागेल. साडीची गाठ जेवढी घट्ट तेवढी बाई ताठ, तेवढी घरंदाजपणा तिला असतो, असं तिची आई तिला समजावून सांगत असते. तेव्हा साडी आणि साडीचं महत्त्व हे लहानपणीच तिच्या आईने, लक्ष्मीने तिच्या मनावरती बिंबवलेलं असतं. त्यामुळे साडी ही तिला खूपच जास्त जवळची असते. ती म्हणत असते, मालक ही साडी कशासाठी घेतलीत तुम्ही? तेव्हा ज्योती म्हणतो, असू दे, जेव्हा पंतोजी म्हणून ही साडी तू पहिल्यांदा नेसशील ना तेव्हा तुझ्या लक्षात तरी राहील ना की जेव्हा मी पहिल्यांदाच इथे पंतोजी म्हणून शिकवायला गेले मुलींना तेव्हा माझ्या मालकांनी माझ्यासाठी ही साडी खरेदी केली होती, हे तर तुझ्या लक्षात राहील ना? तेव्हा इथे सावित्री म्हणते, वय मालक, अगदी बरोबर बोललात तुम्ही, ही साडी मी नेसून नक्की जाणार. त्यानंतर इथे आता सर्जेराव आलेले असतात गंगाधर शास्त्री यांच्या घरी. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणत असतो, काय सर्जेराव, अहो बघताय ना तुम्ही, इथे आता बायकोसाठी नवीन साडी काय, मुलींसाठी खाऊ काय, पाटी काय, खडू काय, चांगलं चाललंय त्या ज्योत्याचं. धर्म बुडवतोय, लोकांच्या विरोधात जातोय आणि काय तर म्हणे मुलींची शाळा सुरू करतोय. तर काय, इथे आता उद्यापासूनच शाळा सुरू होणार आहे, तुम्हाला कोणी सांगितलं? तर राणोजी आला होता, त्याने सांगितलं की उद्यापासून आता मुलींची शाळा इथे सुरू होणार आहे. तो म्हणतो की काही केलं तरी ह्या ज्योत्याला थांबवलं पाहिजे. सर्जेराव, अहो तुमच्यासारख्या माणसाने त्याला थांबवलं पाहिजे. तो म्हणतो, तुम्ही फक्त आदेश करा काय करायचं आहे ते, पाप पुण्याचा विचार न करता त्याला उभा चिरून टाकतो की नाही बघाच तुम्ही. गंगाधर शास्त्री म्हणतो, तेच तेच तर करायचं आहे आपल्याला, नका काळजी करू. अहो तुमच्यासारखे धड लाकट इथे लोक असताना मी तरी कुणाला घाबरतोय? थांबा तुम्हाला दाखवतो. तेव्हा इथे गोपिका, ए गोपिका इकडे ये. तेव्हा गोपिका बाहेर येते. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, बघा बघा मी माझ्या बायकोची काय अवस्था करून ठेवली. हिने आपल्याला इथे बंद करून ठेवलं होतं ना, दरवाजा लावून घेतला होता ना, आपल्यालाच कोंडून ठेवलं होतं. तेव्हा मी हिची काय अवस्था केली ती बघा. छडीने तिचे हात पाय पूर्ण इथे तिच्या शरीराची
चाळण केलेली असते, तिला खूप मारलेलं असतं आणि ते इथे गंगाधर शास्त्री सर्जेरावांना अभिमानाने सांगत असतो. त्याचबरोबर इथे आता गोपिकाची ही अवस्था केली आहे, ती माझी बायको असताना धर्म बुडवणारी वाटली म्हणून केलं, मग ते आता ज्योतीच्या बायकोची सावित्रीची काय अवस्था करायची बरं? दगड धोंडे जे काही असतील ना तेवढे तिच्यावरती फेकून मारायचे. अहो बाईला काय किती मार हवा? भाव केलं तरी बाई घाबरते. त्यामुळे तिला आता चांगलं आपल्याला थांबवायचं असेल, शाळेपासून लांब ठेवायचं असेल तर तिला मारहाण ही केलीच पाहिजे. त्यानंतर इथे शाळा सुरू झालेली असते. इथे सदाने माठ वगैरे भरून ठेवलेला असतो. त्याचबरोबर सरस्वती आलेली असते. तात्या भिडे आणि मोरोपंतसुद्धा असतात. त्यामुळे इथे आता शाळा सुरू होणार. थोड्या वेळातच पंतोजी येतीलच आणि काही मुलीसुद्धा येतील. त्यामुळे आता जय्यत तयारी करायला हवी. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री, त्याचबरोबर विनायक पंत आणि गंगाधर शास्त्री यांचे शिष्य सगळेजण आता बाहेर जमलेले असतात आणि त्यांनी दगड, माती, शेणाचे गोळे सगळं काही तयार करून ठेवलेलं असतं आणि ते सगळं आता सावित्रीला मारण्यासाठी तयार करून ठेवण्यात आलेलं असतं. हा फक्त सिरियल आहे प्रेक्षकांनो. त्यावेळेला चिडलेली लोक आणि त्यावेळेला खूपच विचित्र लोक यांनी तर त्यांच्यावरती काय काय फेकून मारलं याचा आपण अंदाजसुद्धा बांधू शकत नाही. त्यामुळे इथे आता सावित्री रांगोळी काढत बसलेले असतात. तेव्हा इथे ज्योती येतो आणि म्हणतो, सावित्री अगं काय हे, किती वेळ आता हे करत बसणार आहेस? आज शाळेचा पहिला दिवस आहे माहिती आहे ना, सगळेजण वाट बघत असतील, चल बरं आता. तेव्हा सावित्री म्हणते, वय वय झालं, मी काढली नसते तर तुम्ही काढत बसला असतात, म्हणून मी काढून घेतली. आणि हे बघा आता मालक, आता मी 4थीची परीक्षा पास झाले, उत्तीर्ण झाले आणि मी आता पंतोजी पण झाले. आता तुम्हाला घरातली कामं मी करू देणार नाही. आता समधी कामं मी करणार. तुम्ही कुठल्या बी कामाला हात नाही लावायचा. तेव्हा ज्योती म्हणतो, तू पणतोजी आहेस आता, जमणार आहे का हे सगळं करायला? ती म्हणते, भय मी माझं घर आणि शाळा आणि मुली दोन्हीसुद्धा सांभाळेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी निघते आता, थोडीशी कामं आहेत ती उरकते. तेव्हा इथे चिमणा म्हणत असते, हे बघ मी काय केलं, शाळेसाठी तोरण केलं आहे आणि ये बाई सावित्री, जा बी तू निघ आता लवकर, आवर तुझं. तेव्हा सावित्री म्हणते, वय सासूबाई, कालवणाला फोडणी देते आणि निघतेच आता. मग तुम्ही बघाल ना, लक्ष ठेवाल ना? ती म्हणते, वय मी लक्ष ठेवेन. त्यानंतर इथे सावित्री आता साडी वगैरे नेसून छान तयार झालेली असते जाण्यासाठी आणि तेव्हा तिला तिच्या लग्नाचे दिवस ते आठवतात. ती लग्न करून ज्योतीबरोबर घरामध्ये आली. त्यानंतरला इथे ज्योतीचा शिक्षणाचा हट्ट, की मला जर शाळेमध्ये पाठवायचंच नव्हतं तर मग का माझं लग्न लावून दिलं, मला शाळा शिकायची हाय म्हणजे हाय. तेव्हा इथे सारखं सारखं ज्योती सावित्रीला हेच म्हणत असतो, की या पुस्तकामध्ये लई ताकद आहे, या लेखणीमध्ये लई ताकद आहे. म्हणजे अगदी तलवारीपेक्षा सुद्धा जर कुणामध्ये ताकद असेल, तलवारीपेक्षा जर कुणाला धार असेल ना तर ह्या लेखणीला आहे. असं इथे ज्योती लहानपणापासूनच सावित्रीला सांगत आलेला असतो. आणि एका पॉईंटला जेव्हा ज्योतीला कळतं की शिक्षण हे फक्त पुरुषांनी म्हणजे मुलांनी म्हणजे आम्हीच नाही, तर मुलींनी सुद्धा घेतलं पाहिजे, सावित्रीने सुद्धा घेतलं पाहिजे. शिक्षण हा मूलभूत हक्क हा सगळ्यांसाठी आहे आणि त्यामुळे शिक्षण सगळ्यांनीच घेतलं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी लिहिता वाचता आलंच पाहिजे याचा विचार आता ज्योतीने केला आणि तसं सावित्रीला शिकवलं. त्यांनी जे स्वप्न बघितलं ते पूर्ण केलं सावित्रीला शिकवण्याचं. आणि आता शेवटीला सावित्री ही पणतोजी झाली आणि ती आता मुलींना शिकवणार असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता मोरोपंत, सदाशिव, तात्या भिडे, सरस्वती सगळेजण ज्योती आणि सावित्रीची वाट बघत असतात. ते म्हणत असतात की आता इथे महिला पणतोजी येतीलच आणि मुलींची शाळा सुरू होईलच. जे स्वप्न इथे ज्योतीने बघितलं होतं ते स्वप्न आता सत्यात उतरलेलं आहे. पण अजून सावित्री वहिनी कशा काय आल्या नाही, आतापर्यंत त्यांनी तरी यायला हवं होतं, असं ते आता म्हणत असतात. तेव्हा ज्योती म्हणतो की सावित्री आता येतच असेल, काळजी करू नका, ती पोचेलच थोड्या वेळामध्ये. आणि तेव्हा इथे ज्योती तिची वाट बघत असतो. पण सावित्रीला अडवण्यासाठी इथे गंगाधर शास्त्री आणि त्यांच्या लोकांनी खूपच जास्त प्रयत्न हे केलेले असतात आणि त्यामुळे इथे सावित्रीला पोचायला थोडा उशीरच होत असतो. तेव्हा इथे आता ज्योती हा तिची वाट बघत असतो शाळेच्या बाहेर आणि सावित्री जात असताना इथे आता एक ब्राह्मण तिला अडवतो आणि म्हणतो, काय ग ये, मुलींना इथे फितवण्याचं काम करतेस का? शाळेच्या नावाखाली त्यांना घरातून बाहेर काढतेस. अगं कुठे फिरशील ही पापं, कुठे फिरशील? तेव्हा इथे ज्योती आता तिथे नसल्यामुळे सावित्रीसुद्धा गप्प असते. शाळेचा पहिला दिवस असतो, तिला काही बोलायचं नसतं.
पण इथे आता ब्राह्मण लोक तिला अडवण्यासाठी तिच्या अंगावरती शेणाचा आणि दगडांचा मारा करून तिला थांबवण्याचं काम करत असतात.